आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अमरावतीच्या परतवाडा अचलपूर या जुळ्या शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 19 वर्षीय तरुणावर तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे। एवढंच नाही तर त्याने 300हून अधिक अश्लील व्हायरल व्हिडिओ प्रसारित केले आहेत। भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पॉस्को आणि BNS 294 अंतर्गत गुन्हा नोंदवला। या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येतो आहे। तसेच जिल्हा भाजपा याबद्दल आक्रमक झाल्याचं दिसून आलं। लग्नाचे आमिष दाखवून तरुणींवर वारंवार अत्याचार करून फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचंही समोर आलं। तसंच या संदर्भात त्याने अनेक मुलींकडून पैसेही उकळल्याचं सांगण्यात येत आहे। परतवाडा शहरातील गटारमलपुरा परिसरात एका युवकाने इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर तरुणी आणि महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप समोर आला आहे। आरोपीनं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित केले आणि त्याचं चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करण्यात येतो आहे। या व्हिडिओमध्ये संबंधित युवक महिलांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत असल्याचा दावा केला जातो आहे। भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी या प्रकरणात धक्कादायक दावा करत सुमारे 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला। तसंच 350हून अधिक व्हिडिओ व्हायरल झाल्याचंही त्यांनी म्हटलं। गेल्या काही दिवसापासून हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना पोलिसांनी तत्काळ कारवाई का केली नाही असा सवालही उपस्थित केला जातो आहे। या प्रकरणात SIT चौकशीची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान आरोपी युवकांना कुटुंबासह परतवाडा सोडल्याची माहितीही समोर येत असून सध्या तो फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या व्हिडिओमुळे परतवाडा आणि अचलपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। परतवाडा अचलपूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। विनंती करतो सगळे जे मुली आहे विक्टिम्स आणि त्यांच्या फॅमिली जे आहे ते फॅमिली मेंबर्सला की प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट पूर्णपणे तुमच्या बाजूला आहे। इररेस्पेक्टिव्ह ऑफ की ती मुलीची वय किती आहे, ते कोणसे ग्रुपचे आहे एक्सेट्रा एक्सेट्रा, दॅट इज इमॅटेरियल। फक्त एकच गोष्टी आहे की मुली आहे त्यांच्यावर शोषण झाला आणि 100% जे अक्यूज्ड आहे त्यांच्यावर कारवाई करायची आहे। दिस इज द प्रायमरी गोल। तर अगेन माझी विनंती राहणार विक्टिम आणि त्यांच्या फॅमिलीजला की तुम्ही काइंडली पोलिसला गोपनीय तरीक्यानं तुम्ही संपर्क करून तुमची जे काही तक्रार आहे तुमच्या सोयीनुसार आम्ही तुमची तक्रार घेऊन ते आम्ही कारवाई करणार आहे। अमरावती जिल्ह्यामधल्या परतवाडा इथे अतिशय धक्कादायक प्रकरण घडलेलं आहे। एक मोहम्मद अयान आणि मोहम्मद झयान या दोन माहीत असलेल्या मुलांनी साधारणतः 350 अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केलेले आणि ते सगळे हिंदू मुलींचे, बहुतांश हिंदू त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलींचे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते मुलींना ब्लॅकमेल करतात, जीवे मारण्याची धमकी देतात, पैसे उकळतात आणि वेश्यावृत्तीकडे सुद्धा नेतात। याबद्दल तक्रार 3 दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे। दुर्दैवाने अमरावतीच्या ग्रामीण पोलिसांनी यावर अजूनपर्यंत कारवाई केली नाही। जेव्हा मी फोन केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कोणी तक्रार दाखल केली नाही आणि म्हणून आम्ही सगळेजण महिला नगरसेविका सगळेजण आम्ही इथे आलो की एक राज्यसभा सदस्य म्हणून मी स्वतः तक्रार दाखल केली आहे आणि महाराष्ट्रापुढे स्वतः डोळ्यासमोर उदाहरण आहे की अशोक थोरातच्या प्रकरणामध्ये कोणतीही तक्रार नसताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गुन्हे दाखल करायला लावले, SIT नेमली आणि त्याला अटक केल्यानंतर सगळे विक्टीम, सगळे जे बळी पडलेल्या महिला होत्या त्या समोर आल्या आणि तक्रारी आल्या। परंतु आता हे मोकळे सुटलेले आणि अजूनपर्यंत पोलिसांनी कारवाई केलेली नसल्यामुळं कोणी तक्रार करत नाही म्हणून आम्ही ते सोपवले। मुक्तपणे त्यांना वाटते की आपल्यावर कारवाई होत नाही आणि म्हणून आज आम्ही तक्रार केली आणि त्यांना सांगितलं की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे। संघटित गुन्हेगारीच्या अंडर अल्पवयीन मुली आहे म्हणून पोक्सोच्या अंडर आणि त्याचप्रमाणे अश्लील व्हिडिओ हा सातत्यानं प्रसारित करतोय, त्याच्यापासून मुलींना ब्लॅकमेल करतोय, त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतोय। त्यामुळे सायबर गुन्ह्याखाली ताबडतोब त्यांना अटक करण्यात येते। त्याच्या किती हे जाळं भिडलेलं आहे म्हणजे एका
चिखलदऱ्यासारख्या ठिकाणी किंवा परतवाड्यामध्ये त्या मुलींना नेऊन हॉटेलवर अश्लील प्रसंग घडवून त्याचे पूर्ण डॉक्युमेंटेशन केलं जातं, पूर्ण व्हिडिओ केल्या जातात आणि म्हणून अतिशय गंभीर प्रकरण या परतवाड्यामध्ये सुरू आहे. म्हणजे लवध्यात तर होतंच, पण या माध्यमातून अशा पोरांची टोळी असे प्रकरणं करतात आहे. यामध्ये मुस्लिमी मुली आहे, हिंदू मुली आहे, परंतु पोलिसांनी या तक्रार नाही म्हणून जर का कारवाई केली नाही तर हे मोकाट गुन्हेगार अतिशय ताकदीनं सुटतील आणि यांच्यावर घरबंद राहणार नाही. म्हणून आज आम्ही सगळेजण आलो. आज आम्ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाट पाहणार की पुन्हा त्यांना अटक होते की नाही आणि SIT इथे याच्यावर बसते की नाही संपूर्ण याचा नायनाट करण्याकरता. आणि म्हणून आज इथे आलो आणि आमचा हा लढा सातत्यानं या कामाच्या विरुद्ध सातत्याने सुरू आहे. कारवाई तर नाही तर काय पुढची भूमिका तुम्ही अल्टिमेटम पोलिसांना दिला आहात? अल्टिमेटम पोलिसांना दिल्या. उद्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. परवाच्या दिवशी SP ऑफिसच्या समोर सगळेच्या सगळे नगरसेवक, महिला कार्यकर्ते सगळेजण इथं बसू आणि जोपर्यंत त्या पोरांना अटक होत नाही तोपर्यंत SP ऑफिस सोडणार बिलकुल. कारण का SPला जर का गंभीरता असेल तर मग काही खरंच नाही. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर एक प्रकरण तातडीनं पाठवणार आहे आणि SIT लावण्याची मागणी. पोलिसांकडनं हायवे झाली का संपूर्ण प्रकरणात? 3 दिवस झाले म्हणजे व्हायरल होत आहे. निश्चितपणे परतवाड्याच्या ठाणेदारांनी ही हायगाई केलेली आहे. तिथे खुटियामध्ये असलेला काय नाव आहे अब्दुल नाझीब त्याचा सुद्धा याच्यामध्ये हात आहे. कारण का तो खुटियामध्ये आहे परंतु कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही. म्हणजे आता SPच्या समोर आम्ही एक व्हिडिओ दाखवला तर त्यांचे व्हिडिओ पाहण्यात म्हणजे साहजिक आहे अश्लील व्हिडिओ होता, परंतु तो तर पाहावंच लागणार आहे. अश्लील आहे म्हणून पाहावंच लागणार आहे. हे आता SIT झाल्यानंतर माहीत होईल. 350 व्हिडिओ स्नॅपचॅटच्या माध्यमातून अलग अलग व्हॉट्सअपच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपही उर्दूमधले व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून ते प्रसारित केल्या गेलेले. आणि आता या मुलींचं कारण का हे सगळे बाहेरही यायला नको, हे सगळं थांबायलाही पाहिजे, त्यांची बदनामी व्हायला नको. आणि म्हणून अशा मुली जर आल्या समोर तक्रार द्यायला तर निश्चितपणे त्याची गोपनीयता सुद्धा पोलिसांकडून राखल्या जाईल याची काळजी घेण्यात यावी. त्या मुलींना संरक्षणही दिलं जावं आणि असे जे मुलं आहेत गुंड अयान आणि फयांसारखे, अयान आणि भयांसारखे यांच्या मुसक्या बांधल्या गेल्या पाहिजे. ते आतमध्ये राहिले पाहिजे की पुन्हा हिंमतच अशी करायला नको. नाही तर मग त्याचा बंदोबस्त आम्हाला करायला सांगितला तर तोही आम्ही करू.